लास्ट टाइम आपण कार्बन कंपाऊंड्स मध्ये बेसिक स्ट्रक्चर काढायला शिकलो होतो आणि सगळ्यांनी आपण अल्किन्स आणि अल्काइन्स तीन गोष्टी पाहिल्या होत्या. आता कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपण जे स्ट्रक्चर्स काढत होतो त्यामध्ये जर स्ट्रेट कार्बनची चेन असेल तर आपण त्याला एन या नावाने दाखवतो. एन नावाने दाखवतो. आता एक मेन गोष्ट आहे, आपण जसं कार्बनच्या प्रॉपर्टीज मध्ये एक कॅटेनेशन पाहिलं होतं की कार्बन फक्त कार्बन सोबत लॉंग चेन बनवून बॉन्ड बनवतो, त्याला आपण कॅटेनेशन म्हटलेलं आहे. आता कार्बन काय करतो, हायड्रोकार्बन्स बनवतो, पण आता कार्बनची जी चेन आहे ती स्ट्रेट लॉंग चेन नाही. त्याच्यामध्ये एखादा कार्बन चेन सोडून तो ब्रँच मध्ये कन्वर्ट होतो. अशा वेळेस एक नवीन कॉन्सेप्ट येते, आयसोमर्स. ठीक आहे, आयसोमर्स. आता ह्याच्यामध्ये आयसोमरिझम ही एक प्रॉपर्टी असते. याच्यावर आपल्याला एक सेपरेट चॅप्टर आहे 12th स्टँडर्डला, जे पूर्ण एक चॅप्टरच आहे आयसोमरिझम. तर सगळ्या टाईपचे आयसोमर्स असतात, ते कसे, त्याचे स्ट्रक्चर काय, त्याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. आता एक एक्झाम्पल आपण पाहू. जसं कार्बन मध्ये आपण घेऊया 4 कार्बन, 4ला आपण ब्यूट म्हणतो. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे एन आहे, तर हा ब्युटेन आहे. आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येकामध्ये इथे CH3 आहे, हे बघा CH2 CH3, हे 2 वेळा CH2 CH3. यानुसार हा बनतोय C4, हे 3, हे 4 7 आणि हे 3. बघा 4 म्हणल्यावर इथे किती येते, 10. ठीक आहे, याचं नाव आहे एन ब्युटेन. ही एक लॉंग चेन आहे. ठीक आहे, आता एन ब्युटेन असंही म्हणू शकतात किंवा याला फक्त ब्युटेन पण म्हणू शकता. एन ब्युटेन म्हणण्याची एक पद्धत असते, किंवा तुम्ही याला नुसतं ब्युटेन सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, और सिम्पली ब्युटेन. आता आपण काय केलं, या कार्बन चेन मध्ये 3 जणांना असं लिहिलं आणि चौथ्या कार्बनला इथं अटॅच केलं. इथे करा, इकडे करा, कुठे करू शकता. तर बघा याला असं व्हावं लागेल, हा तिघांसोबत कनेक्ट आहे, इथे एका सोबत होईल, हा असा होईल आणि हा असा होईल. तर याच्यामध्ये पण तुम्ही बघा कार्बन 4च आहेत अजूनही, 3 4 5 6 7 8 9 10, अजून हायड्रोजन 10च आहेत. पण याचं जे नाव आहे ते आहे आयसोब्युटेन. फरक समजून घ्या, हा ब्युटेन आहे आणि हा आयसोब्युटेन आहे. व्हेन वी सी द फॉर्म्युला, इट इज सेम केमिकल फॉर्म्युला आहे, पण दोघांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. काय फरक पडतो, कंप्लीट फरक पडतो. ज्या ज्या वेळेस आयसोमर्स फॉर्म होतात त्या वेळेस त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. आता केमिकल प्रॉपर्टीज मध्ये त्याच्यामध्ये रिडक्शन कसं होईल, ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन कशी होईल, याच्यामध्ये डिफरन्सेस येतात, ह्याचे प्रोडक्ट्स वेगळे बनतात. म्हणून आयसोमरिझम ही एक सेपरेट ब्रँच आहे, टू बी स्टडीड इन डिटेल इन फर्दर क्लासेस. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कंपाऊंड्स बघा असे सगळे कंपाऊंड्स असे सगळे पजेस डिफरंट केमिकल स्ट्रक्चर्स अँड प्रॉपर्टीज, किंवा केमिकल प्रॉपर्टीज, बट सेम फॉर्म्युला. ठीक आहे, आता याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टी डिफरंट होण्यामागचं रिझन काय आहे, त्याचे केमिकल स्ट्रक्चर सुद्धा डिफरंट आहेत. म्हणून असे सगळे कंपाऊंड्स ज्यांचे स्ट्रक्चर डिफरंट आहेत पण फॉर्म्युला सेम आहे, त्यांना आपण म्हणतो आयसोमर्स. आयसोमर्सच्या खूप साऱ्या टाइप्स आहेत, तुम्ही पुढे जाणून शिकाल. आता एवढी एक गोष्ट असते, आता जे
आयसोमर्स आहेत त्यांना आपण असं म्हणू की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. इन शॉर्ट एवढं लक्षात ठेवायचंय, त्याला असं म्हणा, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. आता ज्याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चर चेंज होऊन प्रॉपर्टी डिसाइड होतात, ओनली बिकॉज ऑफ स्ट्रक्चर्स, त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चरल आयसोमर्स. आता हा जो आयसोब्युटेन आहे हा स्ट्रक्चरल आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून येतात प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ठीक आहे, टर्शरी एक प्रकार असतो. याच्यामध्ये खूप सारे अजून डिटेल्स आहेत, ते 11th स्टँडर्डला शिकाल तुम्ही. आता त्याच्यात एवढं परेशान होऊ नका. तर बघा, आयसोमर्स मुळे काय होतं, याचा सगळ्यात मेन फायदा काय आहे? बिकॉज ऑफ दिस, या प्रॉपर्टीमुळे आपण असं म्हणू शकतो, बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी कार्बन कॅन फॉर्म मेनी कंपाऊंड्स. आणि हीच त्याची प्रॉपर्टी आहे खास. ह्याच्यामुळे तो खूप सारे कंपाऊंड बनवतो. बिलियन्स ऑफ कंपाऊंड्स आर प्रेझेंटली नोन अँड ऑल्सो देअर इज प्रेडिक्शन ऑफ द सेम नंबर ऑफ कंपाऊंड्स. ठीक आहे, अजून तेवढेच असतील किंवा तयार होऊ शकतात, म्हणून ह्याची स्टोरी सगळी वेगळी आहे. एवढ्यापुरतं तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये लिहिणं पुरेसं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त लिहायची गरज नाही. सिलेबस वाईज सध्या लक्षात ठेवा. आता आपण मेन गोष्ट पुढे जायच्या आधी समजून घेऊ, जे क्लासिफिकेशन आहे ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओव्हरऑल जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात, ह्यांचं नाव ऑर्गॅनिक पडण्याचं रिझनच काय होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा याच्यामध्ये आपण यूज करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक 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 आपण समजून घेऊ. हे बेसिक्स म्हणून तुम्हाला माहित पाहिजे. पहिला जो ऑर्गॅनिक कंपाऊंडचा ग्रुप असतो त्याचं नाव आहे ओपन चेन. हे आपण याच्या आधी पाहिले. कार्बन कार्बनची एक ओपन चेन बनते कॅटेनेशन सारखी, खूप लांब ओपन आहे, ती कुठे क्लोज नाही. ओपन चेनचं अजून एक नाव असते असायक्लिक कंपाऊंड्स. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल वेगवेगळे घेऊ शकता ओपन चेन्स मध्ये, किंवा आपण त्याच्यामध्ये अजून एक प्रकार असतो ओपन मध्येच एक असतो ब्रँच चेन्स. त्या ब्रँचेस बनवलेल्या, जसा आता हा मिथेन आहे. ठीक आहे, ओपन चेन आहे कार्बनची. मी आता हायड्रोजन दाखवत नाहीये, फक्त लक्षात घ्या. हा कोण असायला पाहिजे? हा प्रोपेन आहे. ठीक आहे, प्रोप म्हणजे 3 इथे. तर हे बघा, हे सगळे ओपन चेन आहेत. असं आहे का की कार्बन 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 आणि असं याचं बंद झालं, असे क्लोज नाहीये. एक सायकल बनत नाही या केसमध्ये, म्हणून त्याचं नाव आहे असायक्लिक किंवा ओपन चेन. ठीक, मग याच्यामध्ये कोण कोण आलं? आयझोमर्स पण आले. आता पाहिलेलं आयसोब्युटेन ओपन चेनचंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे, याच्यात तुम्ही फक्त काय केलं, हा घेतला इथे, आणि थर्ड मध्ये आपण घेतला हे 3, आणि या चौथ्या कार्बनला इथे घेतलं, आता केलेलाच हा आयसोब्युटेन. हा ओपन चेन मध्ये येतो. आता लक्षात घ्या, हे जे कंपाऊंड्स असतात असायक्लिक, यांना अजून एक नाव असते ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. ॲलिफॅटिक एक असतं, पुढे चालून तुम्हाला ॲरोमॅटिक पण भेटेल. ॲरोमाचा अर्थ असतो सेंट, फ्रेग्रन्स. हे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांचा स्मेल फार चांगला असतो, एखाद्या अत्तरासारखा. ठीक आहे, सेंट सारखा, आणि म्हणून त्यांचं नाव पडलं ॲरोमॅटिक. ॲरोमा याच्यावरून तो आलेला वर्ड आहे. हे ॲलिफॅटिकचा अर्थ असतो ओपन. ठीक आहे, म्हणून त्याला ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक किंवा असायक्लिक म्हणतात. सायकल बनत नाही, सायकल बनली तर 100% ती क्लोज होणार. ठीक आहे, आता हे क्लोज होतच नाही, त्याच्यामुळे आपण याला असायक्लिक पण म्हणतो. तिन्ही नावं लक्षात असू द्या. आता ह्याच्यानंतर पुढे जो प्रकार असतो
याला आपण म्हणतो सायक्लिक किंवा याला आपण म्हणतो रिंग कंपाऊंड्स. याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला माहिती आहे बेन्झीनची रिंग ही खूप पॉप्युलर आहे. पुढे चालून बेन्झीनवर खूप सारे क्वेश्चन्स येतात. आता बेन्झीन जो आहे ना तो 6 कार्बनने बनतो आणि तो अल्टरनेटिव्हली सिंगल डबल बॉन्डने बनतो. तो थोडासा मस्त आहे, त्याचं कॅरेक्टरच वेगळे आहे. तर बेन्झीनची पुढील स्टडी खूप आहे आपल्याला. तर हे जे सायक्लिक किंवा रिंग कंपाऊंड्स असतात बघा, हे कसे बनतात. दीज कंटेन क्लोज्ड रिंग्स. ठीक आहे, हे क्लोज रिंग बनवतात आणि यांचे परत 2-3 प्रकार आहेत. एक असतात कार्बोसायक्लिक कंपाऊंड्स, पुन्हा असतात ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. आता एवढं तुम्हाला सध्या नाही सांगणार, फक्त लक्षात ठेवा. जेवढा आता अभ्यासक्रमात आहे तेवढं सध्या प्रोसेस आपण पाहू. त्याच्यानंतर यांच्या नावामध्ये आपण एक मेन गोष्ट लावतो, सायक्लो. ह्यांचं जे नोमेनक्लेचर लिहितात, जसं आता एक एक्झाम्पल पाहू तुम्हाला. हे लिहू आपण इन नोमेनक्लेचर. यांचं जे काय आपण नाव लिहू, वी यूज प्रिफिक्स, हे की नाही. याचा प्रिफिक्स आपण वापरतो सायक्लो. कंपल्सरी हा लावला जातो. हा वर्डच सांगतो की ही एक रिंग कंपाऊंडला रिप्रेझेंट करणारी चेन आहे. ठीक. आता एक एक्झाम्पल पहा. मी जर इथं लिहिलं, आता क्लोज मध्ये मिनिमम 3 लागतात. 2 ला क्लोज म्हणताच येत नाही ना, हे ओपनच आहे. तुम्ही याला असं लिहिलं तरी काय ओपनच आहे. पण जर मी जेव्हा 3 म्हणतो, जसं आपण म्हणतो बघा लाईन सेगमेंट, एक ओपन फिगर आहे. पण जेव्हा आपण ट्रायंगल काढतो तेव्हा तो क्लोज होतो. फर्स्ट क्लोज फिगर ट्रायंगल आहे. तर या एक्झाम्पल वरून पहा, कार्बन कार्बन कार्बन, या कार्बन कार्बन मध्ये, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. आता बघा हा जो आहे स्वतः, हा इथे इथे दोघांसोबत आहे 2 2. म्हणजे बघा इथे किती शेअर झाले, एकूण 4. अजून 4 ची गरज आहे ह्याला. तर हा काय करेल, अजून 2 हायड्रोजन आपल्या सोबत घेईल. बघा 1 2 3 4, एका कार्बन सोबत 4 रेषा दिसल्या पाहिजे. समजलं. हे 2 व्हाईट कलर म्हणजे कोण आहे, 2 हायड्रोजन लावलेत आपण त्याला. बघा हा 2 आहे, अजून 2 लागतील ह्याला, अजून ह्याला 2 लागतील. तर बघा ह्याच्यामध्ये मेन एक क्लोज रिंग आहे, म्हणून ह्याच्या नावात पहिला वर्ड काय येणार, सायक्लो ऍज अ प्रिफिक्स. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये 3 पॅरेंट कार्बन्स आहेत, 3, म्हणून ह्याचं नाव असेल प्रो. ठीक आहे, प्रो. सगळे सिंगल बॉन्डेड आहेत म्हणून एन. तर याचं नाव झालं सायक्लोप्रोपेन. एक्झाम मध्ये असं नाव तुम्हाला प्रिडिक्ट करता आलं पाहिजे, सायक्लोप्रोपेन. ठीक. आता बघा कार्बन कार्बन कार्बन, हे 2 कार्बन आणि हा एक घेतला. तर इथंच मुलं कन्फ्यूज होतात, त्याच्याकडे लक्ष द्या. बेटा आपापसात बोलू नका. हा इकडे 2 झाला, अजून 2 लागतील ह्याला. बघा प्रत्येकाला दोघांची गरज आहे, 2 2 सोबतच कनेक्टेड नाही. आता इथे बघा कार्बन 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 6 आहेत, एक सायकल बनली म्हणून याचं नाव सायक्लो. 6 आहेत म्हणून हेक्स, सिंगल बॉन्ड म्हणून एन, सायक्लोहेक्झेन असं याचं नाव पण आहे. सिंगल बॉन्ड मुळे एन येतो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता पहा सेम रिंग 6 कार्बनची पण बनते अजून, पण त्याचं नाव बेन्झीन पडतं. तर कन्फ्यूज होतात मुलं. तर आधी तुम्ही बॉन्ड कसा बनलेला आहे ते नीट पाहायचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे माहित पाहिजे. याचे पण बेन्झीन जो असतो त्याचे पण आपल्याला आयझोमर्स भेटतात. आता याच्यामध्ये आहे बेन्झीन रिंग, बेन्झीनची रिंग. आता ही रिंग कशी आहे, आपण इथे घेतले 6 कार्बन, याच्यामध्ये एक सिंगल मग डबल बॉन्ड, पुन्हा सिंगल पुन्हा डबल, पुन्हा सिंगल पुन्हा डबल. तुम्ही कुठूनही स्टार्ट करा, नो प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता, याच्यासोबत 3 झाले ना, आता एकाचीच गरज आहे ह्याला. बघा प्रत्येक जण 3 असल्यामुळं एक एकच हायड्रोजन घेईल. आता अशी रिंग बनेल. समजलं. प्रत्येकाला 3 बॉन्ड झालेले आहेत, तर त्यांना एकेकाचीच गरज असणार आहे.
तर याचं नाव आहे बेन्झीन. ठीक आहे, हे एक सेपरेट नाव आहे आणि ही बेन्झीनची रिंग आहे. तर बेन्झीन आणि सायक्लोहेक्झेन याच्यात कन्फ्युज नाही व्हायचं. सायक्लोहेक्झेन मध्ये सगळे सिंगल बॉन्ड असतात, इथे अल्टरनेटिव्हली सिंगल डबल असतात. तर कधी कधी फसवण्यासाठी ते सिंगल डबल डबल देतील आणि एखाद्या वेळेस कुठतरी एखादं कमी जास्त करतील. तर त्याचं नाव बेन्झीन स्ट्रक्चर नाही, असंही तुम्हाला एमसीक्यू मध्ये पाहता आलं पाहिजे. तर स्ट्रक्चर कडे लक्ष द्यायचं नीट. 6 कार्बन दिसले की आपलं येडं उठलं झाडाला भेटलं असं नाही करायचं. तर त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं. 6 कार्बन येतं हेक्झेन हेक्झेन म्हणून आपलं पुंगी वाजवायची नाही. साधं लॉजिक आहे, बॉन्ड कोणत्या टाईपचा आहे त्याकडे नीट पाहायचं. आता पहा, वेगवेगळ्या टाईपच्या रिंग्स असतात त्याच्यामध्ये. एक बेन्झीनची रिंग झाली. त्याची गरज नाही. होतो, लक्ष द्या. इथे आपण एक 6 कार्बनचीच रिंग घेऊया. बट वन मोर थिंग, आता हे तुम्हाला पुढे फ्युचर मध्ये खूप पाहायला भेटेल. या टाईपचं पण एक दिसेल. दिस इज अनदर रिप्रेझेंटेशन ऑफ बेन्झीन. इट ऑल्सो रिप्रेझेंट बेन्झीन. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? याला म्हणतात बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. तर बॉन्ड लाईन काढून आपण दाखवतो. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर कसे असतात? आता मी तुम्हाला याचं नाव देतो, बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. हा बेन्झीनच आहे, हा आणि हा एकच रिप्रेझेंट करतो. इथे याचा अर्थ डबल बॉन्ड आहे. हा सिंगल, हा डबल, पुन्हा सिंगल, परत डबल. तर ही बेन्झीनचीच रिंग आहे. आता याच्यात तुम्हाला जर मी असं एक दाखवलं बघा, बॉन्ड लाईन स्ट्रक्चर, ह्याच्यामध्ये एक बेसिक पहा सगळ्यांनी. याचं नाव सांगा. आता इथे बघा, हे सगळे जे पॉइंट्स असतात हे, दीज ऑल पॉइंट्स रिप्रेझेंट कार्बन. ठीक आहे, तर हे जे तुम्हाला इथे पॉइंट्स दिसतात सगळे, एक प्रकारे वर्टेक्स म्हणा तिथला, 1 2 3 4 5 आहेत, सगळे सिंगल बॉन्ड आहेत. दिस इज पेंटेन. हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर आहे. याच्यात काय केलं जातं? अशा पद्धतीने जर रेषा दाखवल्या तर हे रिप्रेझेंट कशाला करतं? हायड्रोजनला. इथं आपण हायड्रोजन जोडला. ठीक आहे, हे सगळे जे पॉइंट आहेत, हे पॉइंट, हे सगळे जे पॉइंट आहेत, हे सगळे कोण असतात? कार्बन असतात तिथे येणारे. हा पण येतो. आता जर तुम्हाला कोणी याच स्ट्रक्चर मध्ये असं काही दिलं तर, आता डबल बॉन्ड आला बघा, 1 2 3 4, 4 आहेत. 4 आहेत म्हणजे ब्यूट, डबल बॉन्ड आहे, इन, ब्युटीन. हा ब्युटीन आहे. समजलं? तर हे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर म्हणतात ह्याला. आपण वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रक्चर काढत असतो, त्यातलं एक असतं बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. हे सगळं माहित असलं पाहिजे. खूप सारे रिप्रेझेंटेशन्स आहेत. बाकी आपण सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड सगळे प्रकार पाहिलेले आहेत. मध्ये मध्ये बोल नका. जेवढं सध्या सिलेबस मध्ये मी त्याला पुढे घेऊन जातोय. आपण बेसिक नॉमेनक्लेचर सगळं जेवढं तुमच्या सिलेबस मध्ये कामापुरतं आहे तेवढं घेतलेलं आहे. अजून संपलं नाही, पण बेसिक संपला आता ह्याच्यात. आता कार्बन मध्ये जी ही प्रॉपर्टी आहे खूप सारे कंपाऊंड फॉर्म करण्याची, त्याच्या मागे कोण कोण रेस्पॉन्सिबल आहे? तर सगळ्यात पहिले त्याचं स्वतःचं स्ट्रक्चर.
किंवा म्हणा त्याची स्वतःची व्हॅलेन्सी, टेट्रा व्हॅलेन्सी सगळ्यात मेन आहे. त्याच्यानंतर कॅटेनेशन, आयसोमरिझम. These are some factors which cause the number of compounds ability of the carbon. ठीक आहे, फॉर्मेशन ॲबिलिटी ऑफ कार्बन. अजून ह्याच्यामध्ये एक मेन गोष्ट असते. कार्बन कंपाऊंड बनत असताना हायड्रोजन सोबत जेव्हा तो असतो तेव्हा तो हायड्रोकार्बन असतो. पण कधी कधी कार्बन आणि हायड्रोजन सोबत अजून एखादा इलेमेंट तिथं ऍड होऊ शकतो. आणि त्यामुळे काय होत असतं, सगळ्यात मेन लक्षात घ्या, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीला चेंज करण्याचं काम स्टार्ट होतं व्हेन वी ऍड अनदर इलेमेंट अलॉंग विथ हायड्रोकार्बन. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, त्यांच्यासोबत अजून तिसरा कोणी पण आहे. तर अशा वेळेस तिसरा कोणी आल्यामुळे काय होतं, त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये परत चेंज होतो आणि नवीन टाईपचे कंपाऊंड्स बनतात. ते हे जे तिसरे आहेत या दोघांमध्ये आलेले, हायड्रोजन आणि कार्बन मध्ये, याच्यामुळे नवनवीन ग्रुप्स बनतात आणि म्हणून त्यांचं नाव आहे फंक्शनल ग्रुप्स. आता फंक्शन मॅथमॅटिकल टर्म आहे. याला आपण मराठीमध्ये कार्यात्मक गट म्हणतो, फंक्शनल ग्रुप. फंक्शन काय आहे? Functions are physical and chemical properties of the carbon, and these functions means these properties can be changed by adding new element with new properties. आणि मग तिथे बनायला लागतात फंक्शनल ग्रुप. आपल्याला बरेचसे फंक्शनल ग्रुप सिलेबस मध्ये अजून तुम्हाला एक्स्ट्रा पाहायला भेटतील 12वीला गेल्यावर. एक ॲनिलीन असतो, नायट्रोजन ऍड करून बनवला जातो. आता आपल्याला बेसिक जे फंक्शनल ग्रुप आहेत ते हायड्रोजन, त्याच्यानंतर हॅलोजन, त्याच्यानंतर अल्कोहोल, त्यानंतर बेसिकली ऑक्सिजन, असे 4 वाले आपल्याला फंक्शनल ग्रुप ऍड करून तिथे बनवले जातात. एक फंक्शनल ग्रुप ऍड करून आपण त्याची नवीन फॅमिली डेव्हलप करतो पुढे. जसं मी एक फंक्शनल ग्रुप कोणता दिला, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा एन लावून दिला. मग मिथ, मग आपण इथ, मग प्रॉप, ब्यूट, या पद्धतीने पुढे 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 आपण एक फॅमिली बनवली. ती कोणाची? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्सची. तर त्याचं नाव पडलं होमोलोगस सिरीज. तर कार्बन मध्ये ह्या 2 खास प्रॉपर्टीज असतात की ते फंक्शनल ग्रुप बनवतात आणि होमोलोगस सिरीज पण बनवतात. आणि या 2 मुळे कार्बनचे खूप सारे कंपाऊंड्स बनतात आणि त्याच्या प्रॉपर्टी पण बदलतात. म्हणून इट बिकम्स इम्पॉर्टंट टू लर्न अबाउट फंक्शनल ग्रुप्स. हा तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचा पार्ट आहे. याच्यावर एक तरी प्रश्न असतोच आपल्याला. तर इथे आपण पाहूया फंक्शनल ग्रुप्स. समजून घ्या, या चॅप्टर मध्ये आता जास्त अवघड पार्ट काही राहिलेला नाही. हे बेसिक्स एकदा कळले मग केमिकल प्रॉपर्टीज पाहिलं, हा चॅप्टर संपवतो तुमचा. तर फंक्शनल ग्रुप काय आहे बघा. इट इज an atom or a group of atoms. बघा, एक ॲटम घ्या किंवा ॲटमचा ग्रुप घ्या, प्रेझेंट इन मॉलिक्यूल. आपण जेव्हा एखादा हायड्रोकार्बनचा मॉलिक्यूल तयार करू, त्याच्यात आपण एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स टाकू त्या मॉलिक्यूल मध्ये, विच आता तो नुसता टाकल्यामुळे कॅटलिस्ट सारखा नाही येतो की आला नव्हतं त्याने फक्त स्पीडअप केलं रिॲक्शनला, असं नाही. तो येणार आणि त्याच्या प्रॉपर्टी लार्जली चेंज करणार. तर तो साधा सुद्धा राहणार नाही. मग इथं लिहिलेलं आहे, विच लार्जली decides its physical and chemical nature. तर फिजिकली आणि केमिकली तो कंपाऊंड आता काय असेल हे ठरवण्याचं काम कोण करतो? एक ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स. अशा याला आपण म्हणतो इज कॉल्ड फंक्शनल ग्रुप. हे कोणता आहे असा ग्रुप? फंक्शनल. कळलं ना याच्या नावात का आलं? तो त्याचं फंक्शन ठरवतो की आता तो फिजिकली तो कंपाऊंड कसा असेल किंवा केमिकली तो कसा बिहेव करेल.
आता याचं स्ट्रक्चर केमिस्ट्रीत कसं देतात पहा. असं समजून घ्या की आर डॅश एच आहे, एक नोटेशन असतं. आर म्हणजे एक कार्बन आहे आणि त्या कार्बन सोबत आपण काय केलेलं आहे, हायड्रोजन जोडला. इथे आर रिप्रेझेंट्स कार्बन, ठीक आहे, आणि त्याच्यासोबत हायड्रोजन आहे. तर हा सरळ सरळ कोण आहे, हायड्रोकार्बन आहे. आता इथं तुम्ही ह्याच्यात कन्फ्युज होणार काय, आर काय आहे. इट इज जस्ट अ व्हेरिएबल यूज फॉर डिनोटिंग कार्बन. आता आम्ही काय केलं, हा एक हायड्रोकार्बन होता, केमिकल रिएक्शन सारखं लिहू आपण. याच्यातून मी काय केलं, H मायनस केला, म्हणजे एक हायड्रोजन काढून टाकले. ठीक आहे, समजून घ्या. ह्याच्यात आता बघा इथं ते एकच आहे सध्या, तो मी काढून टाकला कार्बन सोबत आणि मी इथे ऍड केलं एक नवीन दुसरा कुठला तरी कंपाऊंड प्लस एक्स. एक्स आहे, तो माहित नाही कोण आहे. आणि आता हे स्ट्रक्चर दिसायला लागलं या पद्धतीचं. बघा, हायड्रोजनला रिमूव्ह केलं आणि दुसरा एक ऍटम तिथं आणून टाकला. तर हा एक झाला नवीन ऑर्गॅनिक कंपाऊंड, एक नवीन कंपाऊंड तयार झालं. आता हे होतं हायड्रोकार्बन, त्यातला एक हायड्रोजन बघा रिप्लेस केला, H मायनस आहे ना निघाला इथून, त्याच्या जागेवर आपण एक दुसरा एलिमेंट आणून टाकला. आता हा जो एक्स आहे तो कोणत्या ग्रुप मधून येतो त्याच्यावरून आपले फंक्शनल ग्रुप बनतात. ऑक्सिजन मधून आला कीटोन ग्रुप बनतो. ठीक आहे, पुढे चालून तुम्ही अजून गेलात अल्डिहाइड्स असतात, त्याच्यानंतर तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड्स असतात, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर हॅलोजन ग्रुप असतात, पुन्हा अल्कोहोल ग्रुप असतो. हे काही बेसिक आपल्या सिलेबस मध्ये आहेत आणि हे फिक्स आहेत. अजून 2-4 एक्स्ट्रा तुम्ही 11वी-12वीला गेल्यावर शिकता त्यांचे स्ट्रक्चर्स वगैरे. कारण त्यासाठी तुम्हाला ॲलिफॅटिक ॲरोमॅटिकचे अजून वेगवेगळ्या रिंग्स पण शिकाव्या लागतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज व्हेरी वास्ट. तर जे मेन्स मध्ये आउट ऑफ 25 क्वेश्चन्स जे केमिस्ट्रीचे बनतात त्यातले नियरली 8 to 10 क्वेश्चन ऑर्गॅनिक मधून असतात. नियरली 50% पेपर ऑर्गॅनिकचा असतो. कारण एक पूर्ण 12th स्टँडर्डचं एक पुस्तकच ऑर्गॅनिकचं आहे केमिस्ट्रीचं. 2 पैकी एक पुस्तक ऑर्गॅनिकचं आहे. तर खूप मोठा सिलेबस आहे. नियरली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये 13 to 15 चॅप्टर्स आहेत. प्रत्येकाचा एक चॅप्टर आहे पुढे चालू तुम्हाला. हायड्रोकार्बन नावाचा एक सेपरेट चॅप्टर आहे. बेटा आपापसात बोलू नका. जसं आता एक आपण एक्झाम्पल घेऊ. हे झालं एक जनरल स्ट्रक्चर. हे कळलं सगळ्याला रिप्रेझेंटेशन. पहा, जे काही चालू आहे त्याच्यावर फोकस करायला शिका. हे झालं एक जनरल स्ट्रक्चर. याचं मिनिंग काय, हा एक हायड्रोकार्बन होता, हायड्रोजन आहे म्हणजे इथं कंपल्सरी कार्बन आहे, आर रिप्रेझेंट्स कार्बन. त्याच्यातून मी एक हायड्रोजन कमी केला आणि त्याच्या जागेवर एक नवीन ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम्स इथे टाकला. त्यामुळे आता ते कंपाऊंड आर एच वरून आर एक्स झालं, ते एक नवीन ऑर्गॅनिक कंपाऊंड झालं. तर हा जो एक्स आहे, दिस इज फंक्शनल ग्रुप. ठीक आहे, तर हाच आहे तो फंक्शनल ग्रुप. आता याचं एखादं आपण एक्झाम्पल, याचं स्ट्रक्चर झालं. तर फंक्शनल ग्रुपची तुम्हाला आधी तर डेफिनेशन देता आली पाहिजे. फंक्शनल ग्रुप इज अ ग्रुप, बघा, विच डिसाइड्स physical or chemical nature of the given organic compound, carbon compound, by adding an atom or group of atoms. ठीक आहे, तर एक ऍटम आपण किंवा एक ग्रुप ऑफ ऍटम्स तिथे ऍड करू आणि त्याच्यावरून आपण हे नवीन कंपाऊंड तयार करू. आता एक एक्झाम्पल सगळ्यांनी लक्ष देऊन पहा. आपण एक्झाम्पल घेऊ इथे. चला आता बघा, हा नावाने तुम्ही लक्षात घ्या कोण आहे. आता इथे आपण 3 आहेत ना, 3ला काय म्हणतो, प्रॉप म्हणतो आपण. नाव लुक, याचं जर तुम्ही स्ट्रक्चर लिहिलं तर बघा CH3 दिसतं, CH3 पुन्हा CH2 पुन्हा CH3. हे एक पद्धत आहे लिहायची, CH3 CH2 CH3. या पद्धतीने आपण याला लिहिलं. ओके. और अजून याला कसं लिहितात, C3H8. हा सर, हा तर आमच्या ओळखीचा आहे.
तीन आहेत म्हणून प्रोप, सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणून एन. दिस इज प्रोपेन. हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे, पोट भरलेलं आहे याचं. ठीक आहे, संतृप्त आहे. आता गंमत आहे, आम्ही हळूच काय करणार, या हायड्रोजनला आता इथून आम्ही याला करणार कट, एक हायड्रोजन कट करणार. आता समजून घ्या. आणि इथे मग आम्ही आणणार एक OH ग्रुप. ठीक आहे, आता बघा सगळं खेळ बदलला. प्रोपेन कसा होता, संतृप्त होता व्यवस्थित. हा मिथेनच्या फॅमिलीतला आहे. मार्श गॅस म्हणतो आपण मिथेनला. ठीक आहे, कारण तो आपल्याला मार्शी लँड्स मध्ये सापडतो, दलदलीच्या प्रदेशांमध्ये, म्हणून त्याला मार्श गॅस म्हणतात. त्याच्याच हा फॅमिलीतला आहे. याच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण कलर पाहतो, त्याचा स्मेल पाहतो. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये त्याची रिॲक्टिव्हिटी चेक करतो. पण आता आपण एक हायड्रोजन कमी करून एक OH ग्रुप टाकला. OH ग्रुप इज नॉट हायड्रॉक्सिल ग्रुप. नाही, हा वेगळा ग्रुप आहे. OH टाकला तर आपल्याला इतक्या दिवसापासून आपल्या डोक्यात असतं, OH आला म्हणजे काय झालंय, बेस बेस वगैरे काही नाहीये. हा एक नवीन ग्रुप आहे. OH एकत्र तिथे येतो. आता हे स्ट्रक्चर कसं दिसतं नीट बघाल. सी सी सी, इथे 3 हायड्रोजन, इथे 2, इथे 2 आणि एक वेगळा. ठीक आहे, आता बघा या स्ट्रक्चरला नीट अॅनलाइज करा. आता हा असा झाला, चेंज झाला. आम्ही ह्याला इथून काढलं, असं कन्वर्ट केलं. आता याचं नाव दिसतं बघा, CH3, सिंगल बॉन्ड आहे मध्ये, CH2 सिंगल बॉन्ड, CH2OH. ठीक आहे, आता बघायचं हा जो OH आहे, दिस इज FG, फंक्शनल ग्रुप, अँड दिस ग्रुप इज ऑफ अल्कोहोल. हा अल्कोहोलिक ग्रुप आहे. ठीक आहे, अल्कोहोलचा तो ग्रुप आहे. आता यावरून आपण याचं नाव, 3 आहेत तर काय लिहिणार, प्रो. नीट बघा, सिंगल बॉन्ड आहे N. आता नीट बघा, याच्यात थोडं थोडं इंग्लिश ग्रामर असते. इंग्लिश ग्रामर असते याच्यामध्ये, वॉवेल्स वगैरेचा खेळ चालतो. हे तर काही नाही. एकूण 12 टाईपचे रूल्स आहेत IUPAC मध्ये. आपण सध्या 2-4च वापरतो. खूप आहे. नंबरिंग कसं करतात, कुठून करतात, ते नंबरिंग करताना तो नंबर थोडा नंबरी निघाला तर काय करतात, त्याच्या जागी दुसरे नंबरिंग कसे करतात, खूप सारा याच्यामध्ये एक सेपरेट चॅप्टर आहे IUPAC नोमेनक्लेचर. आता आपण कामापुरतं शिकू. आता इथे आम्ही लावलेला जो ग्रुप आहे तो आहे OH, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप. ठीक आहे, हायड्रॉक्सिल, आणि तोच असतो अल्कोहोलिक ग्रुप. त्याला हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा अल्कोहोलिक ग्रुप म्हणतात. याचा जो सफिक्स असतो तो ऑल असतो, ऑल. OL ग्रुप आहे शेवटी आलेला, तर याच्या नावात आम्ही जर इथे ऑल लिहिला तर इंग्लिश ग्रामर म्हणतं या दोघांना 2-2 स्वर जवळ नको, 2-2 वॉवेल्स नको. तो मिले सुर मेरा तुम्हारा, त्याला गायब करतात आणि इथे ऑल लिहितात. ई काढून O लिहितात आणि OL लिहून हा होतो प्रोपेनॉल. प्रोपेनॉल, ऑल वेगळा, प्रोपेनल वेगळा. पुढे चालून तुम्हाला प्रोपेनल AL पण भेटेल. तो अल्डिहाइड ग्रुप असतो, एक कीटोन ग्रुप असतो. दोन्ही मध्ये ऑक्सिजनच असतो, फक्त एक कार्बन सोबत असतो, एक हायड्रोजन सोबत असतो. त्याच्यामधलं थोडंसं स्ट्रक्चर सिमिलर दिसतं. अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये खूप स्टुडंट कन्फ्युज होतात, तर ते स्ट्रक्चर थोडं नीट पहा, नाही तर परीक्षेत नेमकं एखादा MCQ तिथंच जायचा. ठीक आहे, त्या 20 मध्येच आपल्याला नीट जगायचे, तर 20चे 20 आलेच पाहिजे. त्यासाठी ह्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट असतात. मोठ्या क्वेश्चन मध्ये खेळत नाही CBSE, लहान मध्येच तुम्हाला खड्ड्यात घालणार, तर हे लक्षात ठेवा. तर कळलं इथं, हा जो प्रोपेन होता आता तो प्रोपेनॉल झाला, ऑल. आणि याच्यामुळे हा आता अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप इथे ऍड झाला. त्यामुळे याच्या सगळ्या प्रॉपर्टी चेंज झाल्या. आता अल्कोहोल आले हे. ठीक आहे, इतक्या वेळेचं काम वेगळंच होतं, आता याचं काम बदललं. तर आपण जेव्हा अल्कोहोल मिक्स करतो, कफ सिरप वगैरे असतात, त्याच्यामध्ये याचं काम असतं.
आणि हे काय करते आपल्या ब्रेनला ते जे सेन्स आहेत ज्यामुळे सूचना जाऊन आपल्याला खोकला येतोय तर हे काय करतं त्या नर्व्हजला जाऊन तिथे थोडा वेळ ब्लॉक करतात त्यामुळे आपोआप खोकला बंद होतो हे की नाही आता रात्रीच्या वेळेस देवदास फिरतात माहिती आहे सगळे ते अल्कोहोलिक थोडे जास्त अल्कोहोल घेतलेले असतात ते अल्कोहोल मीन्स नॉट ओनली वाईन ऑर ड्रिंक्स ठीक आहे अल्कोहोल म्हणजे फक्त ते नाही ह्याचा किती अमाऊंट आहे कोणत्या टाईपचा आहे त्याच्यावरही डिपेंड असतं तर आपल्या डोक्यात ते त्याला लिकर म्हणतात लिकर ठीक आहे ठीक आहे तर तो वेगळा प्रकार आहे अल्कोहोल म्हणजे ड्रिंक नव्हे तो एक त्याच्यातला कंटेंट असतो तो किती प्रमाणावर आहे त्याच्यावर डिपेंड असते हा बेटा बोर झाल्यासारखं करू नका लक्ष द्या मग आता आमचा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला चेंज कसा होईल बघा बेटा थांबा काय होता CH3 CH2 CH2 OH याला आम्ही लिहितो CnH2n+2 होता इतका वेळ आठवते आता तो होतो 1 आणि इथं लागतो OH या फॉर्म्युल्यामध्ये मी OH लावला तर हा ग्रुप बदलला फक्त याच्यामुळे प्रॉपर्टी बदलल्या हा एवढाच फंक्शनल ग्रुप आहे तर असे बरेचसे फंक्शनल ग्रुप आपण पुढे शिकतो वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहेत त्या फंक्शनल ग्रुप बद्दल आपण उद्या डिटेलमध्ये चर्चा करू उद्या आपल्याला एक टेबल शिकायचा आहे फंक्शनल ग्रुपचा त्याचं स्ट्रक्चर समजून घ्यायचंय कारण त्याच्यावर एक क्वेश्चन आपल्याला फिक्स असतो इथपर्यंत कळलं सगळ्यांना